वेगळी म्हणजे वेडी बिडी आहे काही? वेडी नाही होती, इतरांपेक्षा थोडी संथ आहे ती, पण खूपच निरागस आहे आमची संध्या. माझं नाव संध्या, मला लालबागची राणी बोलतात. लालबागच्या राजाला यायला अजून बराच वेळ आहे, पण येत्या 3 जूनला तुम्ही लालबागच्या राणीला भेटू शकता. खूपच स्पेशल आहे ही राणी, वीणा जामकर. लोगो चालू या. तू वेडी आहेस का? तूच वेडी आहेस. एक नंबर आयटम आहे मी. हा, आणि 1 नंबर अभिनेत्री सुद्धा. सिनेमा हा एका स्पेशल चाइल्डच्या लाईफ इन्सिडेंटवर आधारित आहे, म्हणूनच या टीमने काही दिवसांपूर्वी अशाच एका ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट सुद्धा केलं. लालबागची राणी हा आमचा चित्रपट स्पेशल चाइल्डवर आधारित आहे. आमच्या चित्रपटामध्ये कुठेही अशा पद्धतीने म्हणणं नाही आमचं की हे फार आजारी मुलं आहेत आणि यांचा दृष्टिकोन आणि ह्यांचं कसं होणार, असा अजिबात रडवेला सूर या चित्रपटामध्ये लागत नाही. आणि तसंच आज झालं. या सगळ्या मुलांना भेटल्यानंतर मला पुन्हा ते जुने दिवस आठवले आणि हाच जो इनोसन्स आहे ना ह्यांचा, हाच त्या चित्रपटामध्ये आहे पूर्ण वेळ. लालबागच्या राणी करत असताना मी वीणा जामकरला बघितलं होतं की ती ज्या प्रकारे इनोसंटली काम करत होती, पण या इव्हेंटला आल्यानंतर मला खरा इनोसंट म्हणजे काय म्हणतो ना की वीणा जामकर किती बरोबर काम करत होती हे दिसलंय. कारण ते कुठल्याही माणसाकडे अरे यार हा चुकीचा आहे किंवा हा बरोबर आहे, हा याला काही येत नाही, असं कुठल्याही अँगलने बघत नाही. ते फक्त हा माणूस आहे याच अँगलने बघतात. सो ती खूप मोठी गोष्ट शिकायला मिळाली मला. संध्याला भेटणारी वेगवेगळी माणसं ही खुश होतात, त्यांना काहीतरी सापडतं आणि ह्यांना भेटून मला तेच पुन्हा एकदा सगळं काही सापडलं. ते आत्ता त्यांच्या चेहऱ्यावर भाव आहेत हे इतके निरागस आहेत की खरंच आपण ॲबनॉर्मल आहोत असं वाटतं त्यांना भेटल्यानंतर. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हमखास तुम्ही हा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये बघाल, भरभरून हसाल, भरभरून मजा कराल, टाळ्या द्याल, शिट्ट्या वाजवाल आणि खूप काही घेऊन तुम्ही घरी याल ह्याची मला खात्री आहे. लालबागची राणी 3 जून. मला लालबागची राणी बोलतात. सो अशी सर्व धमाल मस्ती या टीमने सर्वांसोबत केली आणि हा असलेच काही अनुभव तुम्हाला या सिनेमातही पाहायला मिळतील. हा, मला रंग मिळाले, भले दंग हे झाले, कुणी संग मिळाले, मन दबंग झाले.